आपण म्हणतो की काही लोक फक्त तोंडी सल्ला देतात, तोंडी सपोर्ट दाखवतात, पण आता खरं तर तुमच्यासारखं करेज असणं, एखादी फ्री संस्था चालवणं, त्यासाठी डोनेशन्स महत्वाचे आहेत. असे बरेच लोक तुम्हाला भेटत असतील ना, की तोंडावरती तर भरपूर सपोर्ट दाखवतायत आणि आपण असं करू तसं करू म्हणतायत, पण ऍक्च्युली जे खरंच लागतंय, मग ते पैशाच्या स्वरूपात असेल, पुस्तकाच्या स्वरूपात असेल, तुम्ही बर्थडेज बद्दल एक छान एक्झाम्पल दिलं, किंवा एखादं एक गेस्ट लेक्चर का होईना आपलं नॉलेज जाऊन त्या मुलांना शेअर करणं, म्हणजे असेही लोक असतील ना लाईफ मध्ये सगळं सॉर्टेड आहे, चांगलेच लोक आहेत. कसं होतं की दोन्ही प्रकारचे लोक मिळतात. आज स्कूलमध्ये आपल्याला काय असे डॉक्टर्सची टीम मिळालेली आहे. आम्हाला डॉक्टर्सची टीम आहे. बीड शहरातील नामांकित MBBS MD डॉक्टर आहे, स्पेशालिटी ह्या लोकांची टीम आहे. कुठंतरी आम्हाला सहकार्य करते स्कूलवरती येऊन. त्याच्यामध्ये आमचे सहकारी आहेत, डॉक्टर विघ्ने आहेत, डॉक्टर डोंगरे सर आहेत. हे मुलांना फ्री चेकअप करतात स्कूलमध्ये, कुठंतरी एक सल्ला देतात. हे सगळे बीडचे डॉक्टरची टीम आपल्या उत्कट पिंपरीमध्ये येऊन त्यांची फ्री ऑफ कॉस्ट चेकअप करते. हो, म्हणजे त्यांची चेकअप करतात, सल्ला देतात, मुलांचं आरोग्य किंवा काय खाल्लं पाहिजे. आता तुमच्या शहरामध्ये जर पाहिलं तर मुलांचं काय आहे, मॅगी नूडल्स खातात, सँडविच वगैरे त्यांना टिफिन मध्ये आहेत. आता गावाकडच्या मुलांचं काय आहे, चपाती आहे, बाजरीची भाकरी आहे, दही आहे, चटणी भाजी वगैरे हे टिफिन मध्ये असते. आरोग्य ठणठणीत आहे. म्हणजे त्या मुलांना सांगायची गरज नाही. परिस्थितीच अशी आहे की त्यांना म्हणायचीच गरज पडत नाही की तुम्ही ब्रेड बिस्किट आणू नका, कारण ते नाहीच अवेलेबल त्यांच्याकडे. जे आहे ते घरचे त्यांना देतात आणि त्याच्यावरती आहे. पण ठणठणीत मुलं आहेत, म्हणजे ऍज कम्पेअर टू शहरातले. म्हणजे त्यांचा जर रेशो जर बघितला आजारी पडण्याचा, तर तो एकदम 100% मुलं फिट अँड फाईन आहेत मुलं.